हाय, मी नीलम. शिवलिंग किरणोत्सर्गी आहेत का? हो, 100% खरं आहे. भारताचा रेडिओ क्रियाकलाप नकाशा उचला, तुम्हाला आश्चर्य वाटेल. भारत सरकारच्या अणुभट्टीशिवाय सर्व ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी सर्वाधिक किरणोत्सर्ग आढळतो. शिवलिंग हे दुसरे काही नसून अणुभट्ट्या आहेत. म्हणूनच त्यांना जल अर्पण केले जाते, जेणेकरून ते शांत राहतील. महादेवाचे सर्व आवडते पदार्थ जसे की बिल्वपत्र, आकमाड, धतुरा, गुळधाळ इत्यादी सर्व अणुऊर्जा भिजवणारे आहेत. कारण शिवलिंगावरील पाणीही रिॲक्टिव्ह होते, त्यामुळे ड्रेनेज ट्यूब ओलांडली जात नाही. भाभा अणुभट्टीची रचनाही शिवलिंगासारखी आहे. नदीच्या वाहत्या पाण्यासोबत शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी औषधाचे रूप घेते. म्हणूनच आमचे पूर्वज आम्हाला म्हणायचे की महादेव शिवशंकर रागावले तर प्रलय होईल. आपल्या परंपरांच्या मागे किती खोल विज्ञान दडलेले आहे ते पहा. ज्या संस्कृतीच्या पोटातून आपण जन्म घेतला ती शाश्वत आहे. विज्ञानाला परंपरेचा गाभा म्हणून परिधान केले आहे, जेणेकरून ते एक प्रवृत्ती बनले पाहिजे आणि आपण भारतीयांनी नेहमीच वैज्ञानिक जीवन जगले पाहिजे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारतात अशी महत्त्वाची शिवमंदिरे आहेत की जी केदारनाथ ते रामेश्वरपर्यंत एकाच सरळ रेषेत बांधलेली आहे. आश्चर्य वाटते की नाही की आपल्या पूर्वजांकडे असे कोणते विज्ञान आणि तंत्रज्ञान होते जे आजपर्यंत आपल्याला उमजले नाही. उत्तराखंडचे केदारनाथ, तेलंगणाचे कलेश्वरम, आंध्र प्रदेशचे कलहस्ती, तामिळनाडूचे एकंबरेश्वर, चिदंबरम आणि शेवटी रामेश्वरम मंदिर 79 अक्षांश 41.54 रेखांशाच्या भौगोलिक सरळ रेषेत बांधलेली आहेत. ही सर्व मंदिरे निसर्गाच्या 5 घटकांमध्ये लिंग अभिव्यक्ती दर्शवतात, ज्याला आपण सामान्य भाषेत पंचभूत म्हणतो. पंचभूत म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि अवकाश. या 5 तत्वांवर आधारित या 5 शिवलिंगांची स्थापना करण्यात आली आहे. तिरुवनाईकवाल मंदिरात पाण्याचे प्रतिनिधित्व केले जाते. तिरुवन्नमलईमध्ये आगीचे प्रतिनिधित्व केले जाते. कलहस्तीमध्ये वारा दर्शविला जातो. कांचीपुरम आणि शेवटी पृथ्वीचे प्रतिनिधित्व केले जाते. चिदंबरम मंदिरात अवकाश की आकाशाचं प्रतिनिधित्व. ही 5 मंदिरे वास्तुविज्ञान वेदांचा अद्भुत मेळा दर्शवतात. ही मंदिरे भौगोलिकदृष्ट्याही विशेष आहेत. ही 5 मंदिरे योगशास्त्रानुसार बांधली गेली आहेत आणि एकमेकांशी एका विशिष्ट भौगोलिक संरेखनात ठेवली आहेत. यामागे काहीतरी शास्त्र असावे ज्याचा परिणाम मानवी शरीरावर होईल. ही मंदिरे सुमारे 5000 वर्षापूर्वी बांधण्यात आली, जेव्हा त्या ठिकाणाचे अक्षांश रेखांश मोजण्यासाठी उपग्रह तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. मग इतक्या अचूकपणे 5 मंदिरे कशी बसवली गेली याचे उत्तर फक्त देवालाच माहीत आहे. केदारनाथ आणि रामेश्वरमधील अंतर 2383 किलोमीटर आहे, पण ही सर्व मंदिरे जवळपास एकाच समांतर रेषेत आहेत. अखेर हजारो वर्षापूर्वी कोणत्या तंत्राचा वापर करून ही मंदिरे समांतर रेषेत बांधली गेली हे अजूनही गूढच आहे. श्रीकालहस्ती मंदिरातील लुकलुकणारा दिवा हा हवेतील घटक असल्याचे दर्शवतो. थिरुवन्निका मंदिराच्या आतील पठारावरील पाण्याचे झरे हे पाण्याचे घटक असल्याचे दर्शवतात. अन्नामलाई टेकडीवरील मोठा दिवा तो अग्नितत्व असल्याचे दर्शवतो. कांचीपुरमच्या वाळूचे स्वतत्व हे पृथ्वी तत्व असल्याचे दर्शवते आणि चिदंबरमची निराकार अवस्था ईश्वराचे निराकार म्हणजेच आकाश तत्व दर्शवते. आता हे आश्चर्यकारक नाही की विश्वाच्या 5 घटकांचे प्रतिनिधित्व करणारे 5 लिंग एकाच ओळीत शतकापूर्वी स्थापित केले गेले आहेत. आपल्या पूर्वजांच्या ज्ञानाचा आणि बुद्धिमत्तेचा आपल्याला अभिमान असायला हवा की त्यांच्याकडे विज्ञान आणि तंत्रज्ञान होते जे आधुनिक विज्ञान देखील ओळखू शकत नाही. असे मानले जाते की केवळ ही 5 मंदिरेच नाही तर या रेषेत अनेक मंदिरे असतील जी केदारनाथ ते रामेश्वरमपर्यंत एका सरळ रेषेत येतात. या ओळीला शिवशक्ती अक्षरेखा म्हणूनही ओळखली जाते,
कदाचित ही सर्व मंदिरे 81.31119 अक्षांश मध्ये येणाऱ्या कैलासला लक्षात घेऊन बांधली गेली आहेत. याचे उत्तर फक्त भगवान शिवालाच माहीत आहे. आश्चर्यकारक गोष्ट, महाकाल उज्जैनमधील उर्वरित ज्योतिर्लिंगांमधील संबंध पहा. उज्जैन ते सोमनाथ 777 किलोमीटर, उज्जैन ते ओंकारेश्वर 111 किलोमीटर, उज्जैनपासून भीमाशंकर 666 किलोमीटर, उज्जैन ते काशी विश्वनाथ 999 किलोमीटर, उज्जैन ते मल्लिकार्जुन 999 किलोमीटर, उज्जैन ते केदारनाथ 888 किलोमीटर, उज्जैन ते त्र्यंबकेश्वर 555 किलोमीटर, उज्जैन ते बैजनाथ 999 किलोमीटर, उज्जैन ते रामेश्वरम 1999 किलोमीटर आणि उज्जैन ते घृणेश्वर 555 किलोमीटर. ऋषीमुनी, भारतात विनाकारण काहीही केले जात नाही. सुमारे 2050 वर्षापूर्वी उज्जैनमध्ये सूर्य आणि ज्योतिषाची गणना करण्यासाठी मानवनिर्मित उपकरणे तयार करण्यात आली आहेत आणि जेव्हा 100 वर्षापूर्वी इंग्रज शास्त्रज्ञाने पृथ्वीवरील काल्पनिक रेषा म्हणजे कर्करेषा तयार केली तेव्हा त्यामधील मधला भाग उज्जैनचा निघाला. आजही सूर्य आणि अवकाशाविषयी माहिती घेण्यासाठी वैज्ञानिक उज्जैनमध्ये येतात. अशाच ज्ञानवर्धक गोष्टींचे व्हिडिओ बघण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बोलकी पुस्तके आणि सप्तरंग 594 या माझ्या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.